यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। अकोल्यामध्ये सिमेंटचा वापर करून लसूण तयार करण्यात आलाय। आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत लसूण बनवलेला आहे। काही फेरीवाल्यांकडून बनावट लसणाची विक्रीही केली जाते। अकोल्यामध्ये सिमेंटचा वापर करून लसूण बनवला गेलेला आहे। आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत लसणाचा आकार देऊन तशाच पद्धतीने दिसणारे लसूण तयार केले गेलेले आहे। काही फेरीवाल्यांकडून बनावट लसणाची विक्री सुद्धा केली जाते। अकोल्यामध्ये मोठी फसवणूक ग्राहकांची केली जाते। आर्टिफिशियल पद्धतीने लसूण बनवलेला आहे। सिमेंटचा वापर हा लसूण बनवताना करण्यात आलेला आहे। बनावट लसणाची विक्री सुद्धा फेरीवाले करतात। फेरीवाले जे येतात भाजीपाला विकणारे त्याच्याकडून माझ्या मिसेसनी लसण घेतला। त्या लसणाच्या गाठ्यामध्ये एक गाठा असा निघाला की तो हुबेहूब दिसायला लसणाच्या गाठ्यासारखाच होता आणि त्याचे वजन जवळपास 100 ग्रॅमच्याही वर आहे। तो लसण सोलायला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे। आणि लसणाचे भाव सध्या गगनाला भिडलेले असल्यामुळे काही फेरीवाले, काही किरकोळ विक्रेते त्यांच्या थोड्याफार फायद्यासाठी ग्राहकांची अशी घोर फसवणूक करत आहेत।